आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोल ना. हो नाही 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 झालं माझं पूर्ण. हा 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 नाही नाही माझं चाललंय स्टुडिओसाठीच बोलतेस ना तू. झालं माझं बोलणं. ते काय बोलले मला की जी आपण एक मिनिट तुला नंतर कॉल करतो. बाय बाय बाय. काय रे सुंदरी त्रास होतोय परत तुला? दुखायला लागलाय? डॉक्टरांकडे जाऊया? नाही नाही ओके. काय ना तू इकडे काय करतेस? तुझ्यासाठी कॉफी. थँक्यू. थँक्यू काय घे कॉफी. हा सर. घेऊन फक्त ठेवू नकोस, पिऊन घे. बघतोस काय? पिऊन घे. हा हे काय घेऊन बसलीस? अगं बघू तरी ते माझ्या हॉस्पिटलची फाईल आहे ना, नेमकी काय ट्रीटमेंट झाली ते कळू तरी दे. काही नाही, पेशंटने काय फाईल बिल वाचायची नसते. पेशंटने चांगलं खायचं प्यायचं, औषधं घ्यायची आणि पट्ट करणं बरं व्हायचं. समजलं? अगं पण नेमकं कळू तरी दे मला काय झालंय. तुम्ही वाचू पण देत नाही. दे बघू जरा. ते काही नाही, तू या इथे ये. अगं ये 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 इथं. तू बस इथं थांब, मी तुला गोळ्या देते. छान खावं प्यावं, पटकन बरं व्हावं. तर पण आता केला ना आराम, बघू तरी दे नेमकं काय झालंय. फाईल वाचूच देत नाहीये तुम्ही. हे बघ, आता ही गोळी घ्यायची आणि आता गोळी घ्यायची आणि आराम करायचा. हे बघ आई, मी ना आता चांगलाच आराम केला आणि मी आता ठरवलंय मी ना उद्यापासून ऑफिसला जाणार. नाही नाही अजिबात नाही. हे बघ सरू, अजून तुझ्या अंगामध्ये पुरेशी ताकद आलेली नाही ग बाळा. आता आराम कर. अगं पण मला सांगा तरी नेमकं काय झालंय आणि एवढं काय अडवताय तुम्ही? आणि पोटाला टाके पडलेत ग. कसलं ऑपरेशन झालं ते कळायला नको का मला? सांग बघू मला का असे टाके टाकलेत ते. अगं ऑपरेशन ना, काय झालं ऍक्सिडेंटच्या वेळेस तुला खूपच जास्त ब्लिडिंग झाली आणि क्रिटिकल सिच्युएशन होती, म्हणून ऑपरेशन करावं लागलं, बाकी काही नाही. अच्छा, मग माझ्या एवढ्या टेस्ट का झाल्या? अगं आता ऑपरेशन झालंय, ब्लिडिंग झाली होती, तर 15-15 दिवसांनी त्यांना चेक करायला नको की इन्फेक्शन झाले का कुठे किंवा काय, म्हणून रुटीन आहे ते. अच्छा रुटीन टेस्ट आहेत ना, मग ठीक आहे. मग मला काही झालेलं नाही, मी जाते ना कामावर. अजिबात नाही. आता नाही म्हटलंय का नाही मी, आता फक्त आराम करायचा. अगं पण आई तू. नाही नाही म्हणजे ठीक आहे ना. मला असं वाटतं की आपण सुंदरीला ऑफिसला जाऊन दिलं पाहिजे. सुंदरी तू जा ऑफिसला. आई मला सांगा, हे बघा जर ती ऑफिसला गेली ना तर थोडी कामांमध्ये रमेल, थोडं तिला चेंज पण मिळेल, थोडं मन कशात तरी रमलं ना की आपोआप तिला बरं वाटेल. जर तिला काही वाटत नाहीये तर काय हरकत आहे. आणि सुंदरी जा तू ऑफिसला, पण काय आपलं ऑपरेशन झालं ना आता, त्या ऑपरेशनचा रिस्पेक्ट ठेव, डॉक्टरांचा रिस्पेक्ट ठेव प्लीज. आम्ही सगळे पाया पडतो, फक्त ऑफिसचं पेपर वर्क कर. कुठे मारामारी करायला किंवा कुठल्या गुंड्याच्या मागे पळत जाऊ नको बाबा. येस सर. कसलं टेन्शन घेताय?
मॅडमसाठी आपला नाश्ता बनवायचा आहे, मॅडमनं ऑफिसला जायचं ना. अगं बाई विसरलेच. आले चल चल आले मी. आलो आम्ही. आदित्य, हम्म. मला सांग, माझं पुरण तर झालं, पण तुझ्या फोटोग्राफीचं काय झालं? नाही म्हणजे तू मला बक्षीस दाखवलंस, पण पुढे इंटरनॅशनल लेवलला जायचं असेल ना, त्याचं काय? जायचं होतं पण काय झालं, तारीख निघून गेली, लक्षात नाही आलं माझ्या. काय आदित्य, माझ्यामुळे नाही झालं ना? नाही नाही अगं, काय बोलतेस तू, तुझ्यामुळे कशाला होईल? काय कामांच्या गडबडीत किंवा मी चुकीची डेट समजली आणि ऍक्च्युली डेट वेगळी होती, तर सगळा गोंधळ झाला माझाच. आणि काही टेन्शनची गोष्ट नाहीये. आता मी काही जुन्या क्लायंट्सला अप्रोच केलं होतं, ते येत आहेत, तर काम आता भरपूर येत आहे आणि अशा ऑपॉर्च्युनिटीज काय येत जात राहतात. सो नो वरीज. ओके आदित्य, थँक्यू. थँक्यू. थँक्यू का? असंच. असंच. ठीक आहे ना, चालेल. त्या प्रॉडक्टचे डिटेल्स, स्पेसिफिकेशन्स मला पाठवा. हो, आणि त्याच्या काय म्हणतात त्याला, कॉम्पिटिशन मध्ये जेवढे काही दुसरे ब्रँड्स आहेत त्यांचे पण मला ऍडव्हर्टिजमेंट किंवा त्यांचे जे काही फोटोशूट झाले ते पाठवा ना. हो, दोघांमध्ये कम्पेअर करून आपल्याला आपलं वेगळेपण देते. करेक्टली. यप. हो हो. आणि त्याच हा एक मिनिट जेसन आणि कंपनीकडनं मेल. येस. हॅलो, ऐका ना, मी थोड्या वेळाने कॉल करतो तुम्हाला. हा चला. हो, फायनली. कुठे गेले सगळे? अरे सगळे कुठे गेले? हो हो, मिस्टर आदित्य नगरकर,